तर मित्रांनो, आमच्या कॉलेजमध्ये आज शिवजन्मोत्सव उत्सवचा आज पहिला दिवस. मस्त आज शिवजयंती आमच्या ऑर्गनायझर इन्व्हिक्टस बॅचने केलेली आहे. बघू शकता आमच्या कॉलेजचे एक नंबर आयोजन केलेलं आहे. राजमुद्रा खूपच छान सुंदर असं डेकोरेशन केलं आमच्या इन्व्हिक्टस बॅचने. काही वेगळंच नाही. महाराजांचे जेवढे पण मेन इव्हेंट्स होते झाले त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी त्यांच्या दाखवलेले. सगळ्यात पहिले 19 तारीख त्या दिवशी महाराजांचा जन्म झाला होता. ज्या किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ला, त्यांचा फोटो. त्यानंतर असं त्यांचं लग्न झालेलं 16 मे 1647ला, त्यांच्या फोटो. असे सगळे इव्हेंट्स आम्ही घेतलेले. महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता तोरणा 7 मार्च 1647ला. किल्ला त्याची माहिती इथं दिलेली आहे. बरं, हे पुढेल आपल्याला तेजस काय आहे सांगते. ते असं सगळं दिलेलं आहे. बरं, किल्ले वगैरे सगळे लावले काही ते. रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी आपल्या जवळ जे सज्जनगड हां, तिथलं आहे. आम्ही जातो की बैठकीला. हे कशा संभाजी महाराजांचं काय. शिवाजी महाराजांनी बादशाह छत्रपती त्यांना हुलकवणी देऊन निसटून आले आग्र्यावर. नंतर इथे 4 फेब्रुवारी 1670 म्हणजे पुरंदरच्या तहानंतर जे काही किल्ले परत घेण्यास सुरुवात केली त्यातला पहिला प्रमुख जो किल्ला होता तो कोंढाणा होता. एकाच कोंढाण्याचं नाव पुढे जाऊन सिंहगड असं केलं. त्याच्यानंतर आरमार शिवाजी महाराजांचं आरमार प्रमुख त्या असे अनेक किल्ले त्यांनी बांधले आणि पुरंदरच्या तहानंतर किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं त्यांच्या आयुष्यातील एक घटना म्हणजे श्री शिवराज्याभिषेक, जे 6 जून 1674 साली झालेलं आहे. असं त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा एक प्रसंग आहे. मला जिजाऊ सावित्रीला